नवीन विचार जर मांडायचा असेल तर पहिली प्रादेशिक आयडेंटिटी विसरली पाहिजे। मतदारांना एक मॅचो सत्ताधारी हवा आहे, नाही ते इतके सगळे टगे आणि गुंड आणि त्यांच्यावर खुनाचे सुद्धा आरोप आहेत तशी माणसं निवडूनच आली नाही। की जे सबंध लोकशाहीचं आपल्याकडलं जे प्रारूप आहे त्याच्यामध्ये लोकशाहीचं तंत्र आहे, मंत्र मात्र मार खातोय। प्रत्येक वेळेलाच सुमार माणसं असतात आणि बदल घडवू इच्छिणारी माणसं असतात। बदल घडवू इच्छिणाऱ्या माणसांनी एकत्र येणं आणि बदल घडवायची रणनीती तयार करणं ही प्रक्रिया पुन्हा या 1 मेला जर महाराष्ट्रात सुरू झाली तर मला महाराष्ट्राच्या बद्दल समाधान वाटेल। पण सर इथं मला तुम्हाला असं विचारायचं आहे की कुठली संघटना उभा करणं, त्याला विचार देणं, ते फोफावणं, रुजणं, वाढणं ही काही दशकांची प्रोसेस आहे। तेच काँग्रेसचं झालं, तेच RSS भाजपचं झालं, तेच शेतकरी संघटना झाली, सगळ्या संघटनांचं झालं, शिवसेनेचं झालं। नवीन संघटना काढणं हा एक भाग झाला। ज्या संघटना आत्ता आहेत ज्यांच्याकडे मोबिलायझेशन पॉवर आहे, यू आर पुटिंग दी कार्ट बिफोर दी हॉर्स। तुम्ही गाडी घोड्यापुढे उभी करताय। मी नवीन संघटना काढणं नाही म्हणत, मी म्हणतो नवीन विचार मांडूया। आहे त्या संघटना ते का मांडत नाही? पिंपळाला वडाची साल किंवा जांभळाला आंबा नाही लागणार। प्रत्येक संघटनेचे जे एक संबंध करिअर असते त्याच्यामधनं जशी त्यांची सामर्थ्य असतात तशा मर्यादाही त्यांच्या तयार होतात। नवीन पर्व के लिए नवीन प्राण चाहिए, नवीन विचार चाहिए। मुळात तो लोकांच्या मध्ये प्राण ओतणारा असला पाहिजे आणि ती प्रक्रिया माझ्यापुरती माझी चालू असते। ते लोकांच्या पुढे घेऊन जायचं म्हणलं तर मला आधी समविचारी माणसं मिळाली पाहिजेत। लोक मला म्हणतात माझा चळवळीचा पिंड नाही हो, माझा सभांचा पिंड नाही हो, माझं फक्त अभ्यास करावा आणि आपलं थोडंफार लिहावं। मग ही व्यवस्था तुमची पिंड घालायला बसलेलीच आहे। म्हणजे नवीन विचार मला सुचणं आणि तो विचार मांडण्यासाठी, जगण्यासाठी माझ्या जीवनशैलीत मी बदल करणं ही जबाबदारी पत्करायला लोक तयार नाहीये। अशा वेळेला एक मान्य असो किंवा नसो असा विचार, त्यात बऱ्यापैकी सातत्य आणि त्याच्या भोवती संघटन जोडणं असं करून जर का भाजप आता वाढत असेल, विस्तारत असेल आणि RSS वाढत असेल तर मग ती एकमेव संघटना विचार करते असं म्हणायचं? काय म्हणलं नवा विचार नाही, ते मान्य ना? नाही मान्य नाही, ते नवा विचार मांडत नाहीयेत आणि तुमचा ऑब्झर्वेशन अगदी बरोबर आहे की जुनी वस्तू ते नव्या बाटलीत देत आहेत। गांधीजींच्या आत्म्याला त्रास होऊ नये म्हणून मी तो शब्द वापरला नाही, पण इट इज ओल्ड वाईन इन न्यू पॅकेजिंग। काय नवीन मांडलं याने? मागेही एकदा बी म्हणलं होतं की हिंदुत्व म्हणून तरी मोदींनी काय नवीन मांडलं? पुन्हा तेच चालू आहे। त्यांनी एक फसवं असं इम्प्रेशन तयार होतं की हे आता आधुनिक झाले बरं का, कारण त्यांचे सगळे कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीज आधुनिक आहेत। पंतप्रधान थेट ट्विटरवर वरती, पण ट्विटरवर बडबड तीच चाललेली आहे। नवीन विचार काय आहे? नवीन विचार जर मांडायचा असेल तर पहिली प्रादेशिक आयडेंटिटी विसरली पाहिजे, दुसरी जातीय आणि भाषेची आयडेंटिटी तुम्ही विसरली पाहिजे। मी भारतापुरतं बोलतोय आणि निदान हे जे काही 150 कोटी लोक आपल्याकडे आहेत त्या सगळ्यांचा जास्तीत जास्त विचार करून म्हणजे सगळ्यांना जास्तीत जास्त स्पर्श करेल असं दर्शन कुठे काय मांडताय? यांचं हे चाललंय, यांनी निवडणुका जिंकल्या तर 150 कोटी भारतीयांना आनंद झाला, हारले तर 150 कोटी भारतीयांची फसवणूक झाली। याच्यात नवीन काही नाहीये। नाही, पण मला असं म्हणायचं आहे की सातत्यानं गेले काही निवडणुका जवळपास 30% महाराष्ट्रातला मतदार भाजपला मत देतोय। याचा अर्थ असा काढायचा का की मतदारांना विचार हवाय, जुना नवा असू दे पण विचारांची कॉन्स्टंट आहे ना, तर आम्ही त्याच्या पाठीमागे जातो। मतदारांना एक मॅचो सत्ताधारी हवाय, नाही ते इतके सगळे टगे आणि गुंड आणि त्यांच्यावर खुनाचे सुद्धा आरोप आहेत अशी माणसं निवडूनच आली नसती। माझ्या एका मित्राच्या ऑफिसमध्ये शिपाई आहे, तुला नरेंद्र मोदी का आवडतात असं त्याला विचार। तो म्हणला इम्रान खान त्यांना सॉलिड घाबरून असतो। आता ह्यांनी ना मोदीला बघितलंय, यांनी ना इम्रान खानला बघण्याची काही शक्यता आहे किंवा भेटण्याची शक्यता आहे, पण हे जे इम्प्रेशन तयार होत आहे ना की हे लोक काम करतील, ते तयार करण्यात जे यशस्वी होतात त्यांना मतदार मत देतात। आपलं हे दुर्दैव आहे। आणि दुसरं, मतदार मागेही माझं म्हटलं या तुमच्याकडे बोलताना मी म्हणलं का माहीत नाही, पण म्हटलं असं की जिंकणाऱ्याला मत द्यायचं असतं
मग वेगळ्या विचाराला मत केव्हा मिळणार? त्यामुळे आज तुम्ही नवा विचार घेऊन एकदम निवडणुकीच्या राजकारणात जाऊन उपयोग नाहीये. तर नवा विचार घेऊन खंबीरपणाने 10-20 वर्ष समाजाला आणि नवीन सुशिक्षितांना नवा विचार देण्याचं काम झालं पाहिजे. की हे जे संबंध लोकशाहीचं आपल्याकडलं जे प्रारूप आहे, ज्याच्यामध्ये लोकशाहीचं तंत्र आहे, मंत्र मात्र मार खातोय, त्याच्यातनं जर समाजाला बाहेर काढायचं असेल तर अशी व्यक्तिपूजा, अशी विभूती पूजा, असं एक पाय कायम भूतकाळात अडकलेला आणि सगळं वरकरणी प्रतिकात्मक बदल करायचे, मूळ बदलायचंच नाही, ह्या सगळ्या चुकीच्या सवयी आहेत आणि ह्या लोकशाहीला मारक आहेत. असं लोकांचं शिक्षण नव्या पिढीपासून करावं लागेल. नाही ते एकदम तुम्ही निवडणुकीत गेलं तर हारणारच आहात. सर, असं काही झालं का की आता 21व्या शतकात सगळे जेव्हा पर्सनल झालेत, माझी ग्रोथ, माझ्या सगळ्या गोष्टी, अशा वेळेला आर्थिक मॉडेलची गरज जास्त होती की जे सहकाराचं मॉडेल उभं राहिलं आणि आता ते थोडंसं काय झालं म्हणून असं की भुसभुशीत झालंय, तसं आर्थिक मॉडेल एखादं नवं दिलं तर गोष्टी जास्त बेटर झाल्या असत्या का? कोण द्यायचा प्रयत्न करत नाही का? दिलं द्यायला पाहिजे? त्यांनी ती प्रोसेसच थांबली आहे. म्हणजे संबंध जगाचा इतिहास लक्षात घेऊन 19व्या शतकामध्ये निरनिराळ्या आयडिओलॉजीज मांडण्यात आल्या आणि 20व्या शतकामध्ये त्या आयडिओलॉजीजना घेऊन लोक पुढे गेली. नाहीतर महाराष्ट्रासारख्या ह्याच्यात इतक्या 5-6 आयडिओलॉजीज आल्या कुठून? तर ती झिरपण्याची जी प्रोसेस होती की विचार करणारी काही माणसं आहेत, ती जागतिक पातळीवरचा विचार करतायत. आता भारतीय पातळीवरचा सुद्धा विचार होत नाही आणि महाराष्ट्र पातळीवरचा सुद्धा विचार होत नाही. मला वाईट वाटतं. म्हणजे आज अशी माझ्यासारखी खंत किती लोकांना आहे हे मला माहिती नाही. असे कोणी असले तर मी त्यांच्याबरोबर काम करू इच्छितो. पण एक आपल्याला इंडिपेंडंट स्वप्न पाहणाऱ्यांची लॉबी उभी करायला पाहिजे, विचार करणाऱ्यांची लॉबी उभी करायला पाहिजे. आणि विचार म्हणजे निराशाच फक्त असं नाही. हे ठीक आहे, किती निराशा आणणारी परिस्थिती असली तरी ती बदलता येईल आणि बदलून ती जास्त खराब नाही करायची आपल्याला, ती तिच्यामध्ये सुधारणा करता येईल. या प्रोसेसवर विश्वास ठेवणारी माणसं कुठे? सर, मुलाखतीच्या शेवटी येताना एक थोडासा टँजंट प्रश्न. सुमारांची सद्दी नावाचा तुमचा जो गाजलेला लेख आहे, तो लेख लिहून सुद्धा आता कित्येक दशकं झाली असतील. तर असं वाटत राहतं का आपल्याला की दरवेळेला आजूबाजूला फार काही बरं चालू नाहीये गतकाळापेक्षा, पण कुठं काय 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 चालू असतं, ते समोर येत नाही किंवा त्याचं एक नरेटिव्ह बनत नाही? असं वाटतं तुम्हाला की त्यावेळेपेक्षा आज सुमार जास्त? त्यावेळेस आणि आज अशी तुलना करण्या इतका फरकच पडलेला नाही. तुला आश्चर्य वाटेल, अजूनही मला फोन येतात. तो 3 सालचा लेख आहे, आता 20 वर्ष झाली. अजूनही मला फोन येतात, तो लेख आम्ही नुकताच वाचला आणि 50 लोकांना झेरॉक्स करून पाठवला. अजूनही मला असे फोन येतात. त्यामुळे सुमार ही जात इतकी चिवट आहे की त्यांनी आपली संख्या जेवढी होती तेवढी ठेवलेली आहे. आणि एक लक्षात घ्या, पूर्वीपेक्षा आजचा काळ वाईट आहे हे एक फार डॅम्बिस आर्ग्युमेंट असतं. समाज बदलत असतो आणि प्रत्येक समाजामध्ये तुम्ही कितीही समता, समानता वगैरे बोललात तरी भेद असतातच. आणि भेद याचा अर्थच असा की काही लोकांना लायकीपेक्षा जास्त मिळतं. ती लायकीपेक्षा ज्यांना जास्त मिळालेलं आहे ना, तेच लोक ही ओरड करत असतात की पूर्वीपेक्षा समाज अजून वाईट झाला. कारण नवीन बदललेल्या व्यवस्थेत त्यांची जागा धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे मला नाही असं वाटत की पूर्वीपेक्षा सुमारांची संख्या, पण सुमारांची खाणेसुमारी आपण कशी करणार ना? कुणी आपण सांगत नाही की मी सुमार आहे म्हणून. तो पहिला लेख मी लिहिला आणि मला प्रचंड प्रतिक्रिया आल्या, चांगल्या सगळ्या. पण त्या प्रत्येक प्रतिक्रियेत असं अंडरकरंट असायचं की तू आणि मी सोडून बाकीचे सुमार. मग मी दुसरा लेख लिहिला की मी ही सुमारांच्यातच आहे, म्हणजे नापास विद्यार्थ्यात माझा पहिला नंबर आहे. मला हे डायग्नोसिस झालं. त्यामुळे सुमारांची सद्दी हा विषय लोकांनी पूर्णपणे अजून नीट समजलाय असं वाटत नाही. सगळ्यांच्यापर्यंत तो गेलाय असंही वाटत नाही. आता कुरूंदकरांना जाऊन 50 वर्ष झाली, अजून लोक कुरूंदकरच वाचतायत. आता या कुरूंदकरांच्या श्रेष्ठत्वाचा पुरावा मानायचा
की समाजामध्ये अजून माणसं तिथेच थांबलेलीच असं मानायचं, का नवीन नवीन जसा जसा शिक्षणाचा प्रसार होतोय तसतशी वाचकांची संख्या वाढते असं मानायचं? हा ज्याचा प्रश्न आहे. पण त्याच्या पुढे मी बरंच लिहिलेलं आहे, ते कोणाला माहीत नसतं. सगळ्यांना विनय हर्डीकर म्हणजे सुमारांची सद्दी हाच भाग असतो. आणि तिथेही गंमत आहे, जवळजवळ तसाच लेख माझ्या जो 7-8 वर्ष आधी वसंत पळशीकरांचा होता, तो निवडक पळशीकर मध्ये तो लेख आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला सुमार माणसं असतात आणि बदल घडवू इच्छिणारी माणसं असतात. बदल घडवू इच्छिणाऱ्या माणसांनी एकत्र येणं आणि बदल घडवायची रणनीती तयार करणं, ही प्रक्रिया पुन्हा या 1 मेला जर महाराष्ट्रात सुरू झाली तर मला महाराष्ट्राच्या बद्दल समाधान वाटेल. जी ओळख आपल्याला योगायोगाने मिळाली आहे त्याच्याबद्दल अभिमान वगैरे मी बाळगू इच्छित नाही. शेवटच्या प्रश्न आधीचा पेनल्टीमेट प्रश्न तो असा की गेल्या 1 मेला जी चर्चा झाली या 1 मेच्या अनुषंगाने त्याचा टेक अवे असं होतं की महाराष्ट्रात आता उत्तर पेशवाई आहे आणि त्यावेळेसारखं अराजक राजकीय सामाजिक आहे. आजच्या 1 मेला तुम्हाला हे पटतं असं काही आहे? म्हणून असं काही नाही. उत्तर पेशवाई मधलं अराजक वेगळ्या कारणाने होतं. आताचा अराजक या हरामखोर राजकारण्यांच्यामुळे आहे की ज्यांना काही वैचारिक पार्श्वभूमी नाही, पक्ष बदलाचा विधिनिषेध नाही आणि राजकीय पक्षांनाही काही वैचारिक पार्श्वभूमी नसलेले आणि गुन्हेगार उमेदवार आवडायला लागले. मी माझ्या नव्या लेखात लिहिलेलं आहे की असा गुन्हेगार जर असला तर तुम्ही त्याला घेतलंच नाही, तो आयुष्यभर प्रामाणिक करत. म्हणजे इमान कोणाकडे असतं? तो जो शिक्षा झालेला गुन्हेगार आहे त्याचं तुम्ही पुनर्वसन करताना मग तो स्वतःचे पैसे घेऊन येतो, स्वतःची माणसं घेऊन येतो. त्यामुळे अराजक नाही आहे म्हणजे त्या पद्धतीच, कारण त्या पद्धतीची निर्णय पद्धतीच नाही आहे. त्यावेळेला जसं शनिवारवाड्यातले निर्णय होत होते, आता तसं काही राहिलेलं नाही आहे. वाढल्याबरोबर ओलही जाळून टाकावं तसं त्याला एक जातीय पद्धत आहे. आणि उत्तर पेशवाई ही नाकारती होती, हे कोणी ब्राह्मण सुद्धा नाकारू शकणार नाही. पण तसं काही नाही. जसं आणीबाणी सदृश परिस्थिती असं तुम्ही म्हणता ना, सदृश शब्द वापरला की आणीबाणी नाही हे स्पष्ट झालं ना. आम्ही पाहिलेली आणीबाणी, तसं काही नाही आहे. सरकार दंडेली करते आणि तुम्ही त्या दंडेली विरुद्ध देशभर बोलत फिरताय, ही काय आणीबाणी आहे? एक विचारवंत म्हणणारी एक विशिष्ट लॉबीज पेशवाईशी तुलना करते, हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे. शेवटचा प्रश्न असा की हे सगळं जरी मान्य असलं, जी काही आपण गेले तासभर चर्चा केली, तरी भविष्यातल्या महाराष्ट्राचं मॉडेल किंवा काय असावं की ज्यानं तुम्ही म्हणालात की समाधान वाटेल, अभिमान नाही वाटणार, ते काय असावं? आणि याला थोडं कॉन्टेक्स्ट असा देतो. आत्ता ज्यावेळी आम्ही बघतो त्यावेळी आम्हाला असं दिसतं की कर्नाटकात IT आहे, ITचं मॉडेल उभं राहिलं. हैदराबाद अचानक पुण्यापेक्षा पुढे IT मध्ये गेलं. लिबरल आर्ट्सच्या युनिव्हर्सिटीज दिल्ली, गुरगाव तिकडेही आल्या. खाली चेन्नईत मॅन्युफॅक्चरिंग गेलं. तर अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्या भागाची जी अस्मिता आहे ते त्यांचं मॉडेल उभं राहील, जे गेल्या 15 वर्षात घडताना दिसतंय. असं महाराष्ट्राचं मॉडेल काय असलं पाहिजे की ज्यानं तुम्ही म्हणताय तसं समाधान वाटेल? आता पुण्यामध्ये काहीतरी चिप्सचं प्रोजेक्ट आहे, $11 अब्ज अशी अनाउन्समेंट झालेली केंद्र सरकारकडे. म्हणजे पुण्याचा विकास झाला का? त्यामुळे एखादा नवीन प्रकल्प येणं हे महत्त्वाचं नाही असं मी नाही म्हणत. तर त्याच्यात जास्तीत जास्त स्थानिक लोकांना काम जर नाही मिळालं तर मग शिवसेनेसारखा मुद्दा तयार होतो की प्रकल्प महाराष्ट्रात झाला पण मराठी माणसाला तिथे काहीच मिळालं नाही. त्यामुळे असे मोठमोठे नेत्रदीपक आर्थिक पाया असलेले प्रकल्प उभं राहणं ही विकासाची एक व्याख्या आहे. महाराष्ट्राचं मॉडेल असं मला कोणी हरीचा लाल मिळाला तर मी त्याचा सगळा भूतकाळ विसरून त्याच्यावर काम करायला तयार आहे की आजपासून एकही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ देणार नाही. आजपासून हे आरक्षणासाठी चाललेल्या मारामाऱ्या थांबतील. आजपासून आम्ही कुठल्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजकीय कार्यकर्त्याला तिकीट देणार नाही. आजपासून आम्ही आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणालाही पक्ष बदलू देणार नाही. आणि आजपासून आम्ही हा घटनेने आम्हाला अधिकार दिलेला नाही, परंतु आमचा जो प्रतिनिधी निवडून आलेला असेल त्याच्या कामावरती जागरूकपणे लक्ष ठेवू.
भविष्याचं मॉडेल हे असं असलं पाहिजे. त्याच्यात अजून 2 मुद्दे, की विशिष्ट क्षेत्रात प्रगती झाली किंवा वाढ दिसली, ग्रोथ दिसली, हा फसवा इकॉनॉमिक निष्कर्ष असतो. म्हणजे संबंध राज्याची आर्थिक प्रगती झाली असं आम्ही मानणार नाही. आणि आम्ही राज्याचं आर्थिक धोरण असं ठरवू की ज्याच्यामध्ये बेरोजगारी कमी होईल, स्वतः कष्ट करून योग्य मोबदला मिळवून ज्याच्यात शेतकरी आले, जगण्याला प्राधान्य असेल. पण तुम्ही स्वतःला गरीब म्हणून घ्या, मग सरकार तुम्हाला डाळ देईल, तांदूळ देईल, दिवाळीला फराळ देईल, हे आम्ही करणार नाही. आम्ही आर्थिक गोष्टीवर काम करू असं म्हणणारं कोणी आहे का? त्यामुळे मला असं वाटतं ह्या काही भूमिका जर स्वीकारल्या आणि त्याप्रमाणे धोरणं असली तर त्या राज्याला भविष्य, नाहीतर काही भविष्य असं वाटत नाही. मग ही बसबसपुरी हे चालू राहील. पुढल्या निवडणुकीच्या वेळेला किंवा महाराष्ट्र राज्याला किती वर्ष होतील आता? 75 झाली. 60च्या पुढे 75 होतील 10 वर्षात. 70ला परत आपण हीच चर्चा करू. असं होऊ नये तर बेसिक गोष्टी या करायला लागतील, त्या होताना दिसत नाही. विनय सर, तुमचे खूप खूप आभार. खूप विविधांगी चर्चा नेहमीप्रमाणेच करता आली. परत भेटू, पण इथंच थांबू. धन्यवाद.